नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. चोरट्यांचा माग काढत पोलीस प्रमुख एसटी स्टँडवर, झोपेतील यंत्रणेला जोराचा करंट. सांगली महानगरपालिकेची 2 लाख लोकांना वाढीव घरपट्टीची नोटीस. हृदयद्रावक घटना, वडिलांसमोरच 11 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू. अहिल्यानगरात वृद्धाचा दगडानं ठेचून निर्घुण खून, 3 अल्पवयीन ताब्यात. गलाई व्यावसायिकाला कामगाराकडूनच 2.25 कोटींच्या सोन्याचा गंडा. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सांगलीच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण असताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी अचानक धडक तपासणी करत संपूर्ण यंत्रणेला झटका दिला. स्थानिक पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी बस स्थानकात भेट देत सुरक्षा व्यवस्थेची झाडाझडती घेतली. काही दिवसांपूर्वी एका शिक्षिकेच्या पिशवीतील 13 तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप होता. यावेळी अनेक प्रवाशांनी पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत तक्रारी केल्या होत्या. अधीक्षकांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घेत कर्तव्यात कुचराई सहन केली जाणार नाही असा इशारा दिला. तपासणी दरम्यान 14 पैकी केवळ 5 CCTV कॅमेरे सुरू असल्याचं समोर आलं. त्यांनी सर्व कॅमेरे तातडीनं सुरू करण्याचे आणि 24 तास पोलीस गस्त वाढवण्याचे आदेश दिलेत. या कारवाईचे प्रवाशांनी स्वागत केले असून सुरक्षा मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आलेत. सांगली महापालिकेनं सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील सुमारे 2 लाख मालमत्ता धारकांना भांडवली मूल्यावर आधारित नव्या घरपट्टी आकारणीच्या नोटिसा बजावल्यात. 28 वर्षांपासून लागू असलेली वार्षिक भाडेमूल्य प्रणाली रद्द करून आता रेडिएक्नर दरावर आधारित भांडवली मूल्य प्रणाली लागू करण्यात येते. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच मनपाकडून या नोटिसा बजावण्यात आल्यानं चर्चेला उधाण आलंय. नव्या प्रणालीत घरपट्टीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांमध्ये भीती आणि नाराजी व्यक्त केली जाते. या बदलाबाबत हरकती आणि म्हणणं मांडण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. प्रशासनाच्या मते ही प्रणाली अधिक पारदर्शक आहे, मात्र नागरिकांकडून वाढीव करभाराबाबत चिंता व्यक्त होते. त्यामुळे शहरात या निर्णयावर मोठी चर्चा सुरू आहे. आटपाडी तालुक्यातील घरनिकी इथं हृदयद्रावक घटना घडली आहे. विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या 11 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना वडिलांच्या समोरच घडल्यानं कुटुंबावर मोठा आघात झाला असून गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलगा विहिरीत पोहण्यासाठी उतरला असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यानं तो खोल भागात गेला आणि बुडू लागला. वडिलांना आणि स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. काही वेळातच त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेनंतर घरनिकी गावात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण परिसरावर शोकमय वातावरण पसरलंय. या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृत मुलाच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. सांगलीमधील अहिल्यानगर परिसर पुन्हा एकदा रक्तानं माखलाय. वसंतदादा साखर कारखान्याच्या वाहनतळावर एका वृद्धाचा दगडानं ठेचून निर्घुणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र बाबूराव घाय तिळक, वय वर्ष 69, राहणार सध्या पलूस, मूळ राहणार प्रकाशनगर, सांगली असं या वृद्धाचं नाव असून मध्यरात्री घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी अवघ्या काही तासातच 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून किरकोळ वादातूनच हा थरारक खून झाल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. मात्र या घटनेमागे आणखी काही कारण आहे का याचा तपास संजयनगर पोलीस करतायत. खानापूर तालुक्यातील बामणी इथल्या एका गलाई व्यावसायिकाला त्याच्याकडे काम करणाऱ्या तरुणानं तब्बल 2.25 कोटी रुपयांचा सोन्याचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुकानातील 1 किलो 564 ग्रॅम शुद्ध सोनं घेऊन संशयित कामगार पसार झालाय. या सोन्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे 1,95,00,000 रुपये असल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात कोडोली, जिल्हा सातारा येथल्या पृथ्वीराज भीमराव साळुंखे, वय वर्ष 26 या कामगाराविरुद्ध फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेनंतर व्यावसायिकाला मोठा आर्थिक फटका बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय.
नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी.